आज आम्ही विठ्ठलवाडीला आलोय आषाढी एकादशीच्या निमित्त। व्हिडिओमध्ये ना तुम्हाला इथला आजूबाजूचा मंदिराचा परिसर ना तुम्हाला सगळं दाखवणार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर थोडंसं या मंदिराबद्दल सांगते। तर हे विठ्ठलवाडी क्षेत्र आहे ना, इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे। तर या विठ्ठलवाडी क्षेत्राला ना धाकटे पंढरपूर असं म्हणतात। दरवर्षी आम्ही इथे येतो दर्शनाला, भरपूर सारे लोक असतात, यात्रा भरतात। आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी निघालोय, तेवढ्याच वाटेत मला माझी बहीण भेटली। तर माझ्या गावाशेजारीच हिचं गाव आहे बरं का, आणि दरवर्षी आमची गाठ इथे पडते म्हणजे पडते, आणि अशी अचानक भेट झाल्यावरती छान वाटतं बरं का। या सगळ्यांची भेट घेतली, फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मंदिराकडे निघालो बघा। जाताना वाटेत या ताई भेटल्या, त्यांनी ऋग्वेल आणि यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर मंदिराजवळ पोहोचलो। चला तर आता आपण मंदिर पाहूयात। आता आम्ही संध्याकाळी 5 वाजता आलतो बरं का, तरी भरपूर सारी गर्दी होती। आल्या सगळ्यात पहिल्यांदा ना हा गंध लावून घेतला। मला ना हा गंध लावायला खूप आवडतो, पालखीत गेलं की हा गंध लावतो म्हणजे लावतोच। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर ना दर्शनासाठी निघालो होतो। इथे भरपूर गर्दी होती बरं का, लाईनही खूप मोठी होती। ऋग्वी काय याच्यामध्ये राहायला तयार नव्हती। मग हे म्हटले चला आपण आता बाहेरूनच दर्शन घेऊयात, म्हणून सगळ्यांनी बाहेरून दर्शन घेतलं। तर मंदिराची सजावट खूप छान केलेली। हे ना रामकृष्ण हरी लिहिले ते विठ्ठलाचं मंदिर, त्याच्या शेजारीच रुक्मिणीचं मंदिर आहे बघा। आता आमचं जर दर्शन घेणं सुरू असतं ना, तर ह्या पोरीचं कुठेही गेलं तरी असं पळणं सुरू असतं इकडून याच्यातून ती आतमध्ये गेलेली, आणि हिला जबरदस्तीने बाहेर काढणं सुरू होतं। पप्पाला अजिबात फोटोज काढून देत नाही, मुद्दामून इकडे नखरे चालू आहेत बघा। हे बघ कशी करते, त्रास देणं चालू आहे आणि मुद्दामून ना ते पण असंच तिचं सुरू असतं का नखरे। आणि आता त्यांचे पेशन्स संपलेत असं वाटतंय मला। बघितलं ना तुम्ही कसं ऋग्वीचं सुरू आहे, हे असंच सुरू असतं। तिला तिच्या बापूजवळ दिलं, त्यानंतर मला थोडीफार खरेदी करायची होती, थोड्याशा घरच्या वस्तू, मला थोडेफार कानातले वगैरे पाहायचे होते, ते खरेदी केले। आता माझं तर झालं, पण त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, हे मिकी माऊस, हे जम्पिंग, आणि हे सगळं आमच्या ऋग्वीला प्रचंड आवडतं। हे सगळं बघून तिची एक्साइटमेंट बघा। आता इतकं गोंधळ केल्यावरती तिला तिथे घेऊन तर जावंच लागतंय ना, मग काय गेलो तिथं घेऊन। तर पहिलं ना याच्यावर बसायला ही खूप घाबरत होती, पण आता नेहमी कुठे गेले ना आणि असं दिसलं की बसते ना, त्यामुळे आता जराशी धीट झाली, अजिबात घाबरत नाही, बिनधास्त उड्या मारते बघा। आता हिचं थोडंसं खेळणं सुरू आहे इथे, तोपर्यंत तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवते। तर आता ना संध्याकाळच्या 6-6:30 वाजलेलं वातावरण, त्यामुळे खूप सुंदर झालेलं, ढगाळ वातावरण होतं, थंडगार असा वारा सुटलेला आणि सगळीकडे अशी हिरवळ होती। तर इथून दिसणारा सगळ्यात सुंदर पॉईंट दाखवते। हे जे पाणी दिसतंय ना ते उजनी आहे, थांबा थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला। तर हे जे संपूर्ण दिसतंय ना बघा पाणी, ते उजनीचं बॅकवॉटर आहे बघा, एवढ्या जवळून दिसतंय इथून। त्यानंतर आता खूप उशीर झालेला आणि आम्हाला घरी जायचं होतं, पण ही पोरगी काय ऐकायला अजिबात तयार नसते। तिला नेहमी ना ओरडूनच बाहेर काढावं लागतं, आणि तिच्या पप्पांचं तेच काम सुरू होतं। मी काही जबाबदारी घेत नाही, नेहमी टेन्शनच असते। असो, काढली कशी तरी बाहेर गेला, आणि त्यानंतर घराकडे जायला निघालो। येताना थोडासा नायलॉन घ्यावा, इथे खूप छान फ्रेश असा नायलॉन भेटतो। उपवासच होता, म्हटलं संध्याकाळी खायला बरं पडेल। आणि त्यानंतर पेढ्याचा पण प्रसाद घेतला आणि घराकडे जाण्यासाठी निघलो। आता ऋग्वी मात्र जाम खुश होती बरं का, कारण तिच्या मनासारखं सगळं भेटलेलं तिला। पण ना हिचे काही नखरे सकत नाही, एक झालं की एक सुरूच असतं। उशीर झाला त्यामुळे उचलून घेते म्हटलं तर नाही, म्हणे मला चालतच जायचं, काय करणार, असंच रमत गमत हिचं सतत। तर तुम्हाला हा विठ्ठलवाडीचा लॉंग व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।